श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वराजची सकाळ सकाळी काय चाललं होतं बघा, नुसतं पप्पा पप्पा करत होता. पप्पा कुठे आहेत? तर ऐका. पप्पा कुठे आहेत? पप्पा म्हण पप्पा 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 उता मम्मा मम्मा अरे मम्मा म्हण की का रे एकदा म्हण की मम्मा आले म्हण ले बाबा का आले बाबा म्हण की स्वरा तुझी मम्मा नाही मम्मा कुणाची आहे? तुझी नाही मम्मा तुझी नाही मम्मा कुणाची आहे मम्मा कुणाची आहे? तुझी आहे मग मम्मा म्हण मम्मा आले बाबा मम्मा म्हण की सोना ए गुंडू भूक लागली कुठं भूक लागली तुला सकाळी भूक लागली. तो रात्री लवकर झोपलेला, त्यामुळे त्याला उठल्या उठल्या भूक लागली. तर मी सकाळी गरम गरम शाबूची खीर करून दिली आणि त्याला पहिल्यांदा चारून घेतलं. तेव्हा तो कुठं शांत झाला. मग थोडं त्याला खेळवलं, पॅम्पर करावं लागतं असं, नाहीतर तो खेळत नाही अंग सोडून. तर तो थोडं घेतल्यानंतर खेळायला. नंतर सगळं आवरून मी चाललो होतो कामाला. तर चला सोबतच कामावर जाऊ. तर बघा मला असे वाट बघत उभा राहायला लावतात. खाली ये म्हणतात आणि लवकर येतच नाही. तर बघा खाली लगेच आणि मग चाललो आम्ही कामावरती. तर आम्ही जिथं चाललो होतो ते पूर्ण डोंगरात गाव होतं. तर खूप छान वातावरण होतं. आणि तिथं गेल्यानंतर अशा आजी भेटल्या, त्यांच्याशी मी बोलत काम करत होते आणि त्या खूप छान प्रतिसाद देत होत्या. मला पण खूप छान वाटतं अशा लोकांशी भेटायला आणि बोलायला. तर आपलीच वाटतात कधी कधी. तर चला असो. तर त्यांचं पहिला सगळं केलं. नंतर एका घरी गेलतो. तिथं हे बघून माझ्या डोळ्यात पाणी तुझा भावलेच आवडते ना तुला? खरंच सांगतो, आपण रडतोय मुलं जेवढी चांगली हसते असतील तेवढीच आपल्या आई वडिलांना खरंच चांगले असतात. आणि तो छोटा भाऊ मोठ्या भावाची सेवा तू नाही करतो. चालत आणि असं देवाने प्लीज प्रत्येकाला कुणालाच बनवू नये असं मला वाटतं. कारण दीदी की आयुष्य खूप मोठं आहे आणि असं दीदीच्या जगण्यात काहीच अर्थ नाही. दीदी कळते त्याला आणि दीदीला खरंच जीव त्या आई लावतो. वडिलांना सलाम. काम करताना हाताची अवस्था बघा. तर झाडावर तर मांजरांचं भांडण लागलं आणि म्हणत होतं शूट मी शूट करेपर्यंत त्यांची भांडणं संपली. तर संध्याकाळी 5 वाजता माझा असा काय अवतार झालेला होता. आणि तिथे एक फॅमिली खूप छान मजेशीर सगळं करत होती. तर खूप भारी वाटलं, हसत हसत काम झालं. तर शेवटीचा कंटाळा या फॅमिलीनं खरंच आमचा दूर केला आणि खरंच हसत हसत त्यांनी काम करून घेतलं आणि आम्ही पण खूप हसत हसत केलं. तर आमचा पसारा बघा, हा सगळा पसारा घेऊन जावं लागतं. मी एकटी उचलतो. तर येता येता फरसांच्या दुकानात गेले होते. थोडं स्वराजला खाऊ घ्यायचा होता आणि तिथंच बघत होतो काय काय आहे. तर खूप छान होतं, सगळं ताजं ताजं होतं. दाखवलं त्यांनी की सगळं ताजं ताजं आहे. मग थोडंसं घेतलं स्वराजसाठी खायला आणि परत घरी चाललो. तर एवढं सगळं काय काय होतं. तर आवून बोलत होतं हे घेऊ का ते घेऊ करत होते. तर घेतलं शेवटी थोडं. आणि त्याला घरी येताना बघा आमच्यासोबत सूर्य पण मावळत होता, सनसेट पण होत होतं आणि त्याच वातावरणात घरी आलो. तर आजच्यासाठी एवढंच. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.